जय शिवराय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आशा करते की तुम्ही एकदम मस्त आणि मजेत असाल। तुमच्याकडे पाऊस वगैरे काही आहे का? आमच्याकडे तर पाऊस काही येत नाही आहे, त्याच्यामुळे चला आता तर मी ब्लॉग बनवत आहे। आणि ब्लॉग बनवायचं मेन कारण म्हणजे तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल की लोकांचं काय, लोक तर नाव ठेवतच असतात, पण लोकांनी जो आपल्यातला अवगुण आहे हे आपल्याला जर दाखवून दिलं ना कधी, तर आपण त्याला आपल्यातलं टॅलेंट आहे हे सिद्ध करून दाखवायला पाहिजे। आणि माझ्या तर आयुष्यात अशी गोष्ट आहे जे माझ्यातले लोकच काय, माझे आईवडीलसुद्धा मला लहानपणापासून सांगायचे की अगं तू मुलगी आहेस, त्यामुळे थोडं हळू बोलायचं, हळू आवाजात बोलायचं आणि एवढं फास्ट नाही बोलायचं। पण माझ्या काय एक तासभर लक्षात राहायचं आणि नंतर मी विसरून जायचे। जसजशी मी मोठे झाले तशी मला ती सवयच लागून गेली, मोठ्याने बोलायचं आणि फास्ट बोलायचं, मोठ्याने बोलायचं आणि फास्ट बोलायचं। आता तर लग्न झाल्याच्या नंतरसुद्धा बऱ्याच जणी म्हणायच्या, कोणीसुद्धा मला म्हणायचं की महिलांचा कसा मंजूळ आवाज पाहिजे, हळू आवाजात बोलायचं, एवढं फास्ट नाही बोलायचं। तर लोक मला असे कुठेतरी दाखवून द्यायचे की हे माझ्यातलं अवगुण आहे। पण बाकींच्या तर काय, माझे मिस्टरसुद्धा मला म्हणायचे की तू ना खूप मोठ्याने बोलते, लेकरांना पण ना खूप मोठ्याने ओरडते, तर थोडं हळू बोलायचं। पण मी काय हो म्हणायचे आणि परत विसरून जायचे। पण जेव्हा मला त्यांनी यूट्यूब चॅनल चालू करून दिलं, तेव्हा मी हे सिद्ध करून दाखवलं की तो माझ्यातला अवगुण नाही तर तो टॅलेंट आहे। कारण ते आधी व्हिडिओ बनवायचे, तर मी त्यांना नाव ठेवायचे, अहो तुम्ही काय व्हिडिओ बनवता, एक शब्द बोलता आणि मग हू हा म्हणता आणि फास्ट तर काही बोलत नाही। तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं, मग तू व्हिडिओ बनव। मी म्हटलं नाही बाई, मी नाही कॅमेऱ्यासमोर जात, एवढे लोक व्हिडिओ बघतात, मी नाही बनवत, मला आई पप्पा नको म्हणते। ते म्हणे आता आपली गोष्ट अशी झाली बघ म्हणे, दात आहे तर चणे नाही आणि चणे आहे तर दात नाही। आता मला तू बोलता येत नाही म्हणते आणि तू जर बोलते, तुझ्यात जर टॅलेंट आहे तर तू ते सिद्ध करून दाखव, तू तर काही व्हिडिओ बनायला नको म्हणती। तर आता माझ्यात त्यांना यूट्यूबची भरपूर माहिती होती, मला माहिती असून काय उपयोग म्हणे, मला जर बोलता येत नाही तर मग आपण काय करू, दोघांनी मिळून एक नवीन चॅनल चालू करू। म्हणून आम्ही हे चॅनल चालू केलं। तर तुम्हाला सांगते, मी शेतामध्ये अगदी ज्वारी सोंगायला गेले असताना साधा शेतामध्ये दुपार झालेली होती, मेकअप नाही, काही नाही, जशी शेतात काम करत होते तसा एक व्हिडिओ बनवला। आणि तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये तो माझा व्हिडिओ एवढा व्हायरल गेला आणि त्याला रिमिक्ससुद्धा भरपूर आल्या। त्याच्यामुळे मला असं माहीत पडलं की नाही, मी जे मोठ्याने बोलते ना, तो माझ्यातला अवगुण नाही तर ते माझ्यातलं टॅलेंट आहे। आणि मग तर काय, जे फास्ट बोलायचा विषय झाला, तर बरेच जण आता अजूनसुद्धा मला कोणी कमेंट करतं की तुम्ही थोडं स्लो बोलत जा। पण मित्रांनो, मी सांगते काय, जर स्लो बोलायला गेले ना तर माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाही बोलायच्या। तर त्याच्यामुळे तोसुद्धा माझ्यातला एक टॅलेंट आहे, हे मी सिद्ध करून दाखवते तुम्हाला, म्हणजे सांगते की तो माझ्यातला टॅलेंट कसा। तुम्ही जर यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल, तर तुम्ही जर एखादा व्हिडिओ जर बनवत असाल किंवा बघत असाल आणि एखादा व्हिडिओ बघायला लागले आणि तो जर थोडा स्लो बोलायला लागला, थोडं बोलायचा, थोडं थांबायचा, तर तुम्ही बघा आजकालच्या धावत्या युगात जास्त वेळ तो व्हिडिओ बघणार नाही, त्याला स्किप करतात। पण मी एवढं फास्ट बोलते ना, तर त्याच्यामुळे मला तर नाही वाटत माझा व्हिडिओ कोणी स्किप करत असेल। आणि जर कोणाला वेळ नसेल तर मला जास्त सांगायचं तर मी ते कमी वेळात सांगू शकते। काही नाही, समोरून गाडी गेली आणि माझं लक्ष विचलित झालं, सॉरी। तर मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा।